जय भीम सर्वांना. कसे आहेत? मस्त ना? मस्त राहा. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी काल सायंकाळी बाजारात गेली होती. पावसाने मेहरबानी केलेली होती एवढी, तरी तर बंद होता तो. तर आम्ही 7:30ला गेलो होतो बाजारात. आणि तुम्हाला मी न हर्षिताचे पप्पाच आम्ही दोघं दिसत असो, कारण की हर्षिता का पण नाही दिसत आहे. हर्षिता घरीच होती. नाही म्हणत होती तिला मार्केटमध्ये खूप चिखल असतो ना, त्यामुळे ती नाही आली, ती घरीच होती. तर मग मी अगोदर मार्केट जायच्या अगोदर ना मी पावभाजी घ्यायला गेली होती, कारण की खूप दिवसानंतर पावभाजी घेतली आम्ही. म्हणजे भरपूर दिवस झाले पावभाजीच घेतली नव्हती. तर म्हटलं चला, आणि लेट पण झालेला होता, म्हणजे भाजी मार्केटला पण जायचं होतं. मग पावभाजी घेऊन डायरेक्ट मार्केटला गेली मी. आणि मूग घेतले, मोड आलेले मूग होते मस्त, त्याची मला रेसिपी करायची होती त्यासाठी. आणि मग बाकी पुढे भाज्या घेतल्या. मग खूप छान होत्या भाज्या. आणि बघा किती असा ओलं राहतं ना बाजारात, त्यामुळे ती येत नाही, तिला नाही आवडत. तिला चिखलचं पाय भरला ना खूप राग येतो तिला. तर मग त्यामुळे तिला आणलं नव्हतं. आम्ही घरी होती, ती मस्त राहते घरी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर घरी राहते ती. तर मग आम्ही इथं बाजारात फिरत होती, भरपूर साऱ्या भाज्या घेतल्या मी रात्री. तुम्हाला दाखवेल. आळूचे पानं वगैरे वगैरे घेतले. मी रेसिपी टाकणार आहे आळूच्या वडींची बरं का, तर तुम्ही तिला पण प्रतिसाद द्या. इकडे मग टोमॅटो घेत होतो आम्ही. टोमॅटो पण खूप स्वस्त होते रात्री, 20ला किलो होते मस्त. 20ला किलो, 1 किलो टोमॅटो घेतले. आणि टोमॅटोचा क्वालिटी बी बघा खूप छान होती. आणि मग इकडे घरी आले डायरेक्ट भाज्या घेतल्या. एवढं सारं काही दाखवलं नाही मी, कारण की पिशव्या वगैरे ओलं राहतं ना. मग इकडे पावभाजी होती, पावला बटर लावून मस्त पावभाजी, पाव तळून घेतले, गरम करून घेतले. आणि बटर पण भाजीमध्ये टाकून थोडं गरम करून मग जेवण करून घेतलं आम्ही, कारण की भूक लागून गेली होती. 9:30 वाजले होते डायरेक्ट. मग पाव असे बटर लावून तळले ना, खूप आवडतात हर्षिताला, आणि मला पण खूप आवडतं. तर मग इकडे मी 2 पिशव्या भरून बाजार आणलेला होता. कांदे, बटाटे, लसूण, म्हणजे संपलेलं नव्हतं कांदे वगैरे, पण मी जास्त संपूच देत नाही संपण्याच्या अगोदर. आणि पेरू ना, खूप छान पेरू दिसले, मग पेरू घेतले मी. 30ला अर्धा भेटले मला, तर पेरू पण घेतले मी. आणि मग त्यानंतर स्पेशल म्हणजे काय घेतलं मी, मला चाळणी नव्हती बाजरी चाळायला. मला बाजरीचं दळण करावं लागतं ना, कारण की माझ्या घरची बाजरी ना, माझ्या मम्मीच्या शेतीची, तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये. तर मग तिला गाळायला मला ना गाळणीच नव्हती, कारण की खूप हे होऊन जातं ना. आणि इकडे मग आळूचे पानं वगैरे, मेथीची भाजी पण घेतली मी खूप दिवसानंतर. 40ला गड्डी होती. आम्हाला कितीला दिली काय माहिती, एवढं काही लक्षात नाही आता. तर मेथीची भाजी मस्तपैकी घेतली. मग मेथीची भाजी खूप छान आहे, लाल कोरची भाजी होती, त्यामुळे मला घ्यावंसं वाटली, तर मी घेतली आता ती. मग मी इकडे सगळा भाजीपाला फ्रीजला रचून दिला, मस्त फ्रीजला लावून दिला. आणि मग त्यानंतर ते मूग आणले होते मी, नाही का, हिरवे मूग. इकडे भाज्या वगैरे सगळं, भेंडी, फ्लावर, सगळ्या भाज्या आणल्या होत्या मी रात्री. मस्त भेटल्या, स्वस्त पण, म्हणजे इतक्या महाग पण नव्हत्या, मस्त स्वस्त होत्या. तर सगळ्या भाज्या मी भरून ठेवल्या, मग फ्रीजला ठेवून दिल्या. आणि त्यानंतर मग ते मूग होते ना, त्यांची मला ना ते मूग याच्यासाठी घेतले मी. हर्षिता ना कडधान्य, कारण की कडधान्य खायला पाहिजे नाही का, तर अशी खात नाही ती भाजी, तर तिच्यासाठी मी ना ते मुगाला मस्तपैकी दळून घेतलं. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रकचा तुकडा, एक लसूणची कांडी, आणि मीठ टाकून कोथिंबीर मस्त दळून घेतलं. असं पेस्ट बनवून घेतलं. म्हणजे घट्ट नाही, मी पाणी नाही टाकलं आहे बरं का, असंच दळून घेतलं आहे. म्हणजे की मी रात्रभर त्याला दळून असंच ठेवलं, म्हणजे सकाळी असं मस्त झालं होतं ते, आणि छान पण लागत होतं. तर मग मी त्याला दळून घेतलं आणि रात्रभर ठेवलं. आणि रात्रभर ठेवून मग त्याच्यात ओवा पण टाकला, ओवा, बडीशोप, परत तुम्हाला सांगू तीळ टाकली. ते टाकल्याने ना मग ते, कारण की कोणाकोणाला त्रास होतो नाही का, आणि फ्लेवर दाताखाली येतं ना, ते खूप छान लागतं. तर मी ते टाकत असते. तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता, पण एवढं तर टाकायचं. हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे टाकायचं नाही. ओवा टाकायचाच, कारण की ते फूल असतात ना त्याला, तर मग पोटाला तर. मग सकाळी उठून यांना ना कामावर जायचं, तर यांच्यासाठी नाश्त्याला दिले होते थोडेसे तळून. आणि हर्षिता झोपलेली होती. हर्षिताला नंतरून ती उठली तेव्हा तिला गरमागरम करून दिले होते.
आणि यांना दिले होते मग सकाळी. तर खूप छान बनले होते, टेस्टी टेस्टी एकदम टेस्ट. हे बघा बाहेर एवढा पाऊस चालू होता सकाळी सकाळी आणि आमचं घरामध्ये हर्षूच्या पप्पांचं पकोडे एन्जॉय करत होते ते. तर नाश्ता करत होते ते, मग ते त्यांना दिलं होतं. आणि त्यांनी टोमॅटो सॉस नव्हता घेतला कारण की तो फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यांना सर्दी झाली होती ना, तर ते नाही म्हणत होते, तर ते असेच खात होते आणि असे पण छान लागत होते. हर्षिताने खाल्ले होते टोमॅटो सॉस बरोबर. ते काही दाखवू नाही शकली मी कारण की ती नंतर उठली तेव्हा फोन चार्जिंगला लावलेला होता ना, त्यामुळे मी काही ती खाताना काही दाखवलं नाही. मग इकडे त्यांना जायचं होतं तर त्यांना डब्यामध्ये पण भरून दिले होते मी खायला आणि बाकीचे मी खाल्ले. मग चहा बरोबर खाल्ले मी. ते चहा नाही पित ना मी, चाय पकोडे खाल्ले, मला तर खूपच आवडले. तुम्ही पण नक्की करून बघा. हिरवेवाले मोड आलेले मूग मस्त छान एकच नंबर लागले होते ते. इकडे मग चहा ठेवला होता मी, मग चहा वगैरे झाला, मग इकडे मी खात होती मस्त. ते बघा चहा आणि पकोडे. आणि नंतरूनसाठी हर्षिताला नंतरून पण खाल्ले होते मी नाही, हे थोडेसेच खाल्ले होते चहा बरोबर. तर म्हणाल की काय खात राहता, तर खायचं बरं का, खात राहायचं काही ना काही नाही का. खाल तरच जगाल, नाही तर गाव. तर ठीक आहे. कसा मग आम्ही इकडे मस्त खाऊन घेतलं मग चहा वगैरे पैकी. आणि परत मग हर्षिताच्या पप्पांना खूप जास्त पावसामुळे ते वापस आले घरी. तर मग मी स्वयंपाक नव्हता केला ना सकाळी, मला माहिती होतं हे वापसच येतील कारण की पाऊस चालू आहे. तर मला माहिती होतं. मग ते दुपारी आले, मग त्यांच्यासाठी ना शेवयांची खीर बनवली. आणि इकडे हर्षिताला साधे शेवया बनवत होती मी. आणि त्यांना ना शेवयाची खीर खूप आवडते, खूप जास्त. आणि शेवयाची खीर आम्ही कशी बनवतो माहिती आहे का, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, तूप नव्हतं आमच्याकडे, साजूक तूप नव्हतं, तर मी थोडं तेल टाकलं आणि त्या शेवया मस्त लाल चटक गरम करून